नवनवीन तंत्रज्ञानाने वाहनांना दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाला मनसेने दिला इशारा. ठाणे शहरातील सततच्या वाहतूक कोंडीमुळे नागरिक त्रस्त असताना वाहतूक विभाग मात्र नवनवीन तंत्रज्ञानाने दंड आकारत आहे. या दुहेरी कोंडीच्या मनस्तापाला सोमवारी म्हणजे 15 सप्टेंबरला महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने वाचा फोडली. मनसे ठाणे पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्या नेतृत्वाखाली 3 हात नाका जंक्शनवर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. वाहन चालकांवर दंड लावणाऱ्या वाहतूक विभागाने आरी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी, अन्यथा वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा देत मनसेने वाहतूक उपायुक्त पंकज सिरसाट यांना निवेदन सादर केले. यावेळी मनसे शहराध्यक्ष रवींद्र मोरे, मनविसेचे संदीप पाचंगे, पुष्कर विचारे आदीसह शेकडो महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून वाहतूक कोंडीची समस्या तीव्र झाली असून रोजच्या प्रवासात नागरिकांना मोठ्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. याच्या निषेधार्थ मनसेने सोमवारी 3 हात नाका जंक्शनवर वाहतूक विभागाच्या कार्यालयासमोर फलक झळकवत आंदोलन केले. यावेळी अविनाश जाधव यांनी वाहतूक विभागाचे वाभाडे काढले. वाहतूक पोलिसांकडून कोंडी कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना होत नाही, फक्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. तेव्हा नागरिकांना वाहतूक कोंडीपासून दिलासा मिळावा यासाठी पोलीस प्रशासनाने नवे तंत्रज्ञान वापरून उपाय शोधले पाहिजेत. तसेच वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी तात्काळ पावले उचलली पाहिजेत. नवनवीन तंत्रज्ञानाने केवळ दंडात्मक कारवाई करून कोंडी कमी होत नाही, तर त्यासाठी शास्त्रोक्त व नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे, अशी सूचना करून मनसेने प्रशासनाला जाब विचारला. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर करून वाहतूक व्यवस्थापनात सुधारणा करावी, नागरिकांच्या सोयीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात आणि वाहन चालकांना भेडसावणाऱ्या समस्यांचे त्वरित निराकरण करावे. वाहतूक शाखेने कार्यपद्धतीत योग्य तो बदल करून वाहतूक कोंडीवर उपाययोजना करावी. मगच चालकांना नियम पालनासाठी वेठीस धरावे, अन्यथा एक दिवस वाहन चालकांच्या संयमाचा बांध फुटेल असा इशारा अविनाश जाधव यांनी दिला आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.